ज्योती मल्होत्राच्या चौकशीमध्ये आता नवे खुलासे होत आहेत। पाकिस्तानसह तिनं चीनचाही दौरा केल्याची माहिती चौकशी दरम्यान समोर आलेली आहे। ज्योती मल्होत्राच्या लॅपटॉप आणि मोबाईलमधून आणखीही काही खुलासे होण्याची शक्यता आहे। ज्योती मल्होत्राच्या हेरगिरीची आणखी धक्कादायक माहिती उघड झालेली आहे। चीन आणि पाकिस्तान पाठोपाठ ज्योती मल्होत्रा बांगलादेशमध्येही जाण्याच्या तयारीत होती। पाकिस्तानी एजंटच्या मदतीनं तिनं बांगलादेश दौऱ्याचं नियोजन देखील केलेलं होतं आणि बांगलादेशच्या व्हिसासाठी तिनं अर्ज देखील केलेला होता, अशी सगळी माहिती आता समोर येतेय। ज्योती मल्होत्राच्या व्हॉट्सअॅप चॅटमधनं धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। ज्योती मार्फत रॉ एजंट्सपर्यंत पोहोचण्याचा ISIचा मुख्य उद्देश होता आणि या सगळ्या कटाच्या नियोजनाची जी माहिती आहे ती ज्योती मल्होत्राच्या व्हॉट्सअॅप चॅटमधनं उघड झाल्याचं दिसतंय। ज्योती मल्होत्रा आणि ISI एजंट अली हसन याचं हे धक्कादायक चॅट आता समोर आलेलं आहे। भारतीय गुप्तहेराला शोधून गुरुद्वारामध्ये नेण्याचं ज्योतीला सांगण्यात आलेलं होतं, तसे तिला आदेश दिले गेले होते असंही समजतंय। ISIचा एजंट अली हसन आणि ज्योती मल्होत्राचं व्हॉट्सअॅप चॅट नेमकं कसं होतं आपण पाहूया। जेव्हा तुम्ही अटारीला गेला होता तिथं कोणाकोणाला प्रोटोकॉल मिळाला होता असा प्रश्न विचारला गेला होता। कोणाला मिळाला? मला तर नाही मिळाला असं उत्तर ज्योतीनं दिलं होतं। म्हणजेच एखादा अंडरकव्हर एजंट असेल, बघून लक्षात येतं। तुम्हाला कसं बाहेर काढायचं होतं, कसं पाठवायचं होतं हा माझा प्रश्न। तुम्हाला त्याला गुरुद्वारात आणायचं होतं, रूममध्ये दोघांना बसवायचं होतं। नाही, ते एवढे वेडे थोडीच आहेत असं उत्तर त्याला ज्योती मल्होत्रानं दिल्याचं दिसतंय। तर हे एकंदरीतच संभाषण ISI एजंट आणि ज्योती मल्होत्रामधलं समोर आलेलं आहे। जेव्हा तुम्ही अटारीला गेला होतात तिथे कोणाकोणाला प्रोटोकॉल मिळाला होता? कोणाला मिळाला? मला तर नाही मिळाला। म्हणजेच एखादा अंडर कव्हर एजंट असेल। यार, बघूनच लक्षात येतं। तुम्हाला कसं बाहेर काढायचं होतं, कसं पाठवायचं होतं हा माझा प्रश्न। तुम्हाला त्याला गुरुद्वारात आणायचं होतं, रूममध्ये दोघांना बसवायचं होतं। नाही, ते एवढे वेडे थोडीच आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।